हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल परवा आपण रजोगुण आणि तमोगुण याचं निरूपण पाहिलं. आता सगळ्यात श्रेष्ठ असा सत्वगुण याचं निरूपण आपण पाहणार आहोत. वास्तविक सत्व रज तमो ह्या तीन शक्ती आहेत आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे माणसाच्या हातात आहे. कोणता गुणाचा उद्रेक होऊ द्यायचा किंवा द्यायचा नाही हे ठरवण्यासाठी परमात्म्याने मनुष्याला बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीनुसार त्याने आपला विवेक जागृत ठेवून तमोगुण वाढवायचा का रजोगुण वाढवायचा का सत्वगुण आत्मसात करायचा हे ठरवलं पाहिजे. म्हणूनच संत समागम जर असेल, संत सहवास जर असेल, तर सत्वगुण जागृत करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. रजोगुणामध्ये किंवा तमोगुणामध्ये माणसं युद्धप्रिय असतात असं समर्थाने सांगितलंय. मग जेव्हा रामाने रावणाशी युद्ध केलं किंवा अर्जुन युद्धाला तयार नसताना सुद्धा श्रीकृष्णाने 18 अध्याय भगवद्गीता सांगून त्याला युद्धासाठी उद्युक्त केलं, तेव्हा तमोगुणाची जागृती झाली किंवा रामामध्ये आणि अर्जुनामध्ये तमोगुण जागृत झाला असं म्हणायचं का? याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण असं आहे, हे जे अर्जुनाने किंवा रामाने केलेलं युद्ध आहे ते युद्ध कर्तव्य म्हणून केलेलं आहे आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी केलेलं आहे. म्हणून त्याला तमोगुण आणि रजोगुणाचा उद्रेक असं म्हणता येणार नाही. परंतु सर्वसामान्य माणसाने विनाकारण शस्त्र हातात घेऊन कुणाला तरी उगीच मारायला सुरुवात केली तर तो मात्र रजोगुण किंवा तमोगुण होऊ शकतो. आता रजोगुणाकडं आणि तमोगुणाकडं आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. आता सत्वगुणाकडे पाहूया. समर्थ म्हणतायत, मागा बोलिले तमोगुण जो दुःखदायक दारुण, आता एका सत्वगुण परम दुर्लभ. जो भजनाचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो जेणे होये उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती सायोज्यता ते. जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवांचा भरवसा, मोक्षलक्ष्मीची दशा, तो सत्वगुण. जो परमार्थाचे मंडण, जो महंतांचे भूषण, रजतमांचे निरशन, जयाची ने. हा सत्वगुण कसा आहे? सत्वगुणाचं लक्षण सांगतायत समर्थ. सत्वगुण कसा आहे ते म्हणतायत, अगोदर भयंकर दुःख देणारा तमोगुण मी सांगितलेला आहे, पण त्याने तुम्ही घाबरून जाऊ नका. तमोगुणी माणसाची जी दुरावस्था होते तशी तुमची होऊ नये म्हणून आता मी तुम्हाला सत्वगुण सांगतो. एकनाथाने आपल्या भारुडामध्ये हेच सांगितलंय, तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा. अगगग विंचू चावला म्हणून जे भारुड आहे त्याच्यामध्ये विंचवाचं रूप घेऊन त्याने तमोगुण आणि रजोगुणाचं मनुष्यावरती काय परिणाम होतो, दुर्दशा होते हे दाखवून दिलेलं आहे. तमोगुण मागे सारा आणि सत्वगुणाचा लावा अंगारा म्हणजे काय? सत्वगुण आत्मसात करा. म्हणून सत्वगुण म्हणजे काय असतो हे आधी कळायला पाहिजे. समर्थ सत्वगुणाचं लक्षण सांगतायत,
भजनाला सत्वगुणाचा आधार लागतो. योग्यानं त्याचा आश्रय करून सिद्धी मिळते आणि दुःखाचे मूळ असलेला संसार सत्वगुणच नाहीसा करतो. भजन करायचं म्हणजे अगोदर सत्वगुण उद्युक्त झाला पाहिजे, प्रवृत्त झाला पाहिजे, तर भजन करायची बुद्धी येईल. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक जत्रा आहे. त्या जत्रेमध्ये 3 माणसं चाललेली आहेत. एक रजोगुणी आहे, एक तमोगुणी आहे, एक सत्वगुणी आहे. तमोगुणी मनुष्य काय करेल? त्या जत्रेमध्ये देवाला जाणार नाही, मुख्य ज्या देवाची जत्रा आहे त्या देवाचं दर्शन घेणार नाही, तिथल्या दुकानामध्ये कुठल्या तरी काहीतरी खाईल आणि तिथं जो तमाशा असेल तो तमाशा बघून परत येईल. रजोगुणाचा माणूस बाहेरच्या बाहेर देवाला पाया पडेल फार तर, आणि तिथं जी खेळण्याची विविध वस्तूंची इमिटेशन्सची आणि कसली कसली दुकानं आहेत ते बघेल, तिथं भरपूर खरेदी करेल, तिथं पाळणे वगैरे आहेत तिथं खेळात खेळेल, काय असेल ते खेळ तिथले आपल्या मुलांना खेळायला लावेल जत्रेत, ते सगळं करेल आणि घरी येईल. पण सत्वगुणाचा माणूस ज्या देवतेची जत्रा चालू आहे त्या देवतेकडे आज जाईल, शांतपणे त्याला परमेश्वराला नमस्कार करेल, तिथं नारळ वगैरे वाढवेल, अभिषेक करेल, थोडा वेळ तिथं बसून जप करेल आणि इतरत्र कुठेही न जाता सरळ घरी येईल. हा फरक आहे सत्व रज तम गुणामध्ये. थोडक्यात आणि योग्य सांगायचं तर हे उदाहरण आपण लक्षात ठेवावं. ह्या 3 प्रवृत्ती असं करायला लावतात. तसं भजन करायचं असेल तर सत्वगुण पहिल्यांदा लागतो, त्याचा आधार लागतो, त्याच्याशिवाय भजन होत नाही. सत्वगुणाने उत्तम गती मिळते, भगवंताच्या दर्शनाचा मार्ग सापडतो. सत्वगुण हा भक्तांचा आधार आहे. मोक्षरूपी लक्ष्मीचे ते ऐश्वर्य आहे. सत्वगुणी माणसाला कशाची भीतीच नसते, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण त्याला कशाची आसक्तीच नसते. आसक्ती असली तर भीती येते. माझ्या घरामध्ये एवढं सोनं लॉकरमध्ये आहे, माझ्या कपाटात आहे, एवढी कॅश आहे, एवढे भारीतले कपडे आहेत, मग त्या माणसाला भीती असते, काय चोराने नेलं तर काय करायचं, मग सिक्युरिटी गार्ड ठेवतो. मग तो सिक्युरिटी गार्ड झोपला तर काय करायचं, मग कुत्रा बाळगतो, ते कुत्रं नीट निघालं तर बरं. हे सगळं करून सुद्धा त्याला झोप येत नाही. पण सत्वगुणचा जो माणूस असतो तो आरामशीर झोपतो, त्याला काही काळजीच नसती, काय नेणार माझ्या घरातनं, काही नाहीच आहे नाही. एक घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला, साधको तुम्हाला ती आवडेल गोष्ट. एक स्वामीजी अत्यंत बुद्धिमान विद्वान होते, त्यांना खूप भाषा येत होत्या. त्यांच्या प्रवचनाला अलोट गर्दी असायची, सत्संग करायचे ते. भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे अनेक भक्त होते. आणि एकदा भारतामध्ये एके ठिकाणी त्यांचं सत्संगाचा कार्यक्रम होता, तिथं त्यांचं प्रवचन वगैरे होते आणि त्या प्रवचनाला काही फॉरेनची माणसं सुद्धा आली होती. प्रवचन झाल्यानंतर एक फॉरेनचा मुलगा त्यांच्याकडे आला, तो म्हणाला, गुरुजी आय वॉन्ट टू सी युअर रेसिडेन्स. गुरुजी मला तुमचं घर पाहायचं आहे. गुरुजी म्हणाले, नो प्रॉब्लेम, यू कॅन फॉलो मी.
मला काही अडचण नाही, तू माझ्या मागे ये, मी तुला माझं घर दाखवतो. मग तो, त्याला उत्सुकता होती की एवढे मोठे विद्वान ऐश्वर्यवान, एवढं छान मंडप बिंडप आहे, एवढं त्यांच्या मागे एवढे अनुयायी आहेत, एवढी लोक यांच्यावर प्रेम करणारी आहेत, यांच्या उपदेश घेणारी आहेत, केवढं मोठं घर त्यांचं काय असेल वैभव, आपण बघावं म्हणून गुरुजींच्या मागे तो आला. गुरुजींनी त्याला, कुलूप सुद्धा नव्हतं, त्या एक झोपडी वजा छोटंसं घर होतं. दार उघडलं, गुरुजींबरोबर तो आत गेला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणला, गुरुजी यू आर लिव्हिंग हिअर? गुरुजी म्हणले, येस, दिस इज माय रेसिडेन्स. मी इथे राहतो, हेच माझं घर आहे. मग त्याने बघितलं तर काय होतं त्याच्यात, अंथराला एक सतरंजी, पांघराला एक घोंगडं, 2-3 मडकी, एक चूल आणि पाणी ठेवायला एक घागर आणि भगवंताचा एक फोटो. काही नव्हतं बाकी. छाटी 1-2. मग त्या मुलाला अत्यंत आश्चर्य वाटलं. त्याने आश्चर्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी व्हेअर इज युअर फर्निचर? तुमचं फर्निचर कुठे आहे म्हटला. एवढं घर आहे तुमचं, ठीक आहे लहान आहे, पण फर्निचर तरी पाहिजे का नको घरात काहीतरी, फर्निचर कुठं आहे तुमचं म्हटला. मग गुरुजींनी त्याला उलट विचारलं, बेटा व्हेअर इज युअर फर्निचर? त्या मुलाला म्हणाले, अरे बाळा तुझं फर्निचर कुठं आहे? तो मुलगा म्हणाला, आय हॅव नॉट ब्रॉट एनिथिंग फ्रॉम दॅट. मी तिकडून म्हणजे माझ्या नेटिव्हकडून मी काय आणलेलं नाही आहे. गुरुजीने पण तेच उत्तर दिलं, आय हॅव नॉट ब्रॉट एनिथिंग फ्रॉम देअर. त्यांना देअर म्हणजे काय म्हणायचं होतं, मी जन्माला येताना मी काही फर्निचर घेऊन आलो नाही, मी एकटाच आलोय. याला म्हणायचं वैराग्य, याला म्हणायचं सत्वगुण. काय सुंदर कथा आहे महाराज, काय त्याग असतो. आजच्या मुलांना जन्मल्याबरोबर लगेच अजून दुसरी तिसरीपर्यंत सोफा पाहिजे, टी व्ही कलर पाहिजे, हातात रिमोट पाहिजे, मोबाईल पाहिजे, सगळं पाहिजे, इकडे एक लाईट पाहिजे, तिकडे एक लाईट पाहिजे, हे डायनिंग टेबल पाहिजे, त्याच्यावरती निरनिराळे दिवे पाहिजेत. त्याग आणि प्रपंचाबद्दलची अनासक्ती कशाला म्हणतात ते या उदाहरणावरून आपण समजून घेतलं पाहिजे. हा सत्वगुणी माणूस याला म्हणायचो. पुढे समर्थ सांगतात, सत्वगुण हा असा आहे की तो देहात प्रकट झाला की आचरण होऊ लागतं. ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण ऐसे जे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक तो सत्वगुण. संसार दुःख विसरवी, भक्तिमार्ग विमळदावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण. सत्वगुणाचं कसं आहे, तो एकदा शरीरामध्ये भिनला, शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा मनामध्ये भिनला की आपोआप मन हे आज्ञा करायला लागतं शरीराच्या पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांना की आता तुम्ही सात्विक माणसाप्रमाणे वागायला पाहिजे. सत्वगुण आता आत्मसात झालेला आहे. जसा रंगभूमीवर 3 तासाकरता एखादा कसलेला नट हा आपली भूमिका अत्यंत सुंदर वठवतो.
3 तासाचा करता तो स्वतःचं नाव, स्वतःचं लौकिक अर्थाचं अस्तित्व सगळं विसरतो आणि तो 3 तास त्या ट्रान्समध्ये असतो. तो भूमिकेत शिरतो किंवा भूमिका त्याच्यात शिरते. तसा सत्वगुण माणसाच्या अंगात शिरला की त्याला परमार्थाची आवड, हरिकथेची गोडी, ईश्वरावरचं प्रेम, प्रपंचाबद्दलची अनासक्ती, हे सगळं त्याला आत्मसात होत जातं आणि मग त्याला भक्तिमार्ग स्पष्टपणाने दिसतो. जशी आरशावरती धूळ असते, ती धूळ पुसल्यानंतर आरशावरती आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसणार हो. तशी अहंकाराची धूळ, रज आणि तमगुणांची धूळ ही आपण साफ केली तर सत्वगुणाचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या मनाच्या आरशात सुद्धा दिसेल. मग असा हा सत्वगुण प्रधान मनुष्य करतो काय? निरूपणाची आवडी, जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण. अश्वदाने गजदाने, गोदाने भूदाने, नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान करी ब्रह्मसंतर्पण तो सत्वगुण. मग तो दान धर्म करायला लागतो, आपली नीत व्रतवैकल्य करायला लागतो. आणि तो सत्वगुण आहे, तो प्रकट झालेला आहे, हे लोकांनाही कळायला लागतं. लोक म्हणायला लागतं काय सात्विक माणूस आहे, कुणाशी कधी वाईट बोलणार नाही, जोरात बोलणार नाही, आपल्याला होईल तेवढी मदत करेल, कुलधर्म कुराचार पाळायला लागेल. प्रपंचामध्ये तो राहणार नाही असं नाही. प्रपंच सोडायचा म्हणजे लगेच बायका पोरांना कुठतरी टाकून द्यायचं आणि आपण निघून जायचं, ह्याला प्रपंच सोडणं म्हणत नाहीत. प्रपंचात राहून परमार्थ करायला, हे जसं एकनाथ महाराजांनी आदर्श घालून दिलेला आहे. प्रपंचात राहून परमार्थ करता येतो. एकनाथ महाराजांनी शेवटपर्यंत प्रपंच केला महाराज, पण परमार्थाची जोड जबरदस्त होती. सगळं केलं त्यांनी, श्राद्ध, पक्ष, कर्म, नित्य, व्रत, वैकल्य, तीर्थ, यात्रा, दान, धर्म, म्हणून ते संतश्रेष्ठ ठरले. त्यांनी सर्वसामान्य माणसाला प्रपंचात राहून परमार्थ कसा करता येतो ह्याचं एकमेव उदाहरण म्हणजे संत एकनाथ महाराज. प्रपंचाला भ्याले नाहीत आणि प्रपंचाबद्दल आसक्तीही ठेवली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा त्यांना मुळ्या टोचायला लागला तेव्हा एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन आळंदीला बोलवून घेतलं आणि म्हणाले, महाराज ह्या मुळ्या मला टोचायला लागले ते काढा आणि या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण मला करून द्या. शुद्धीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी अशुद्ध नव्हतीच, परंतु मला जे आणखी त्याच्यामध्ये लिहायचं होतं आणि काही ओव्यांची दुरुस्ती करायची होती ते तुम्ही करा. हा अधिकार एकनाथ महाराजांनाच का दिला? कारण एकनाथ महाराजांची अलौकिक प्रतिभा होती. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, गाथा, भारुड, अभंग, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी साहित्यातल्या या सगळ्या भक्तिस्वरूप वाङ्मयामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि अत्यंत यशस्वी केलेलं आहे. साधं उदाहरण घ्या, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तरी, हे भीमसेन जोशीने गायलेलं त्यांचं गाणं एकनाथ महाराजांचं. किती साधं उदाहरण आहे महाराज. जी ओढ मुलीला माहेराबद्दल असते ती ओढ भक्ताला पंढरीबद्दल असते. एवढं साधं तत्वज्ञान आहे, एवढी साधी मध्यवर्ती कल्पना त्या गाण्याची आहे. पण आज देशात नाही परदेशात हे गाणं प्रचंड गाजतंय. किती वर्षानुवर्ष झाली.
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. ही प्रतिभा आहे महाराज. आणि ही अत्यंत सात्विक बुद्धी असल्याशिवाय अशा प्रकारची प्रतिभा येत नाही. सकाळी गोदेकाठी स्नानाला जात असताना एक मनुष्य त्यांच्यावर 108 वेळा थुंकला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज रागवले नाहीत. त्यांनी 108 वेळा स्नान केल्याचं मला पुण्य लाभलं म्हणून ते शांत बसले. त्या माणसाने पायावर लोटांगण घातलं. त्याला 2 झापडा मारून गप बसवायची. एकनाथ महाराजांची शरीरयष्टी उत्तम होती. 6 फूटच्या वर उंची होती त्यांची. अत्यंत सुदृढ होते. 1-2 झापडा मारता आले असते त्यांना पहिल्यांदाच थुंकल्यावर, पण त्यांनी केलं नाही महाराज. ते सत्वगुण त्यांना दाखवून द्यायचा होता. सत्वगुण काय असतो. आणि हे सत्वगुणाचं लक्षण लोकांना कधी दिसतं. अर्थात लोकांना दिसायसाठी संत हे सत्वगुणाचं आवरण पांघरत नाही, ते दांभिक असतात. सत्वगुण पांघरणं आणि अंतर्देहातून सत्वगुण प्रकाशित होणं या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. खरोखरी हा मनुष्य सत्वगुणाचा आहे की नाही, का उगीच आपल्या सत्वगुणाचा आव आणतो, हेही पाहणं गरजेचं असतं. वृंदावने तुळशी विने रंगमाळा समार्जने ऐसी प्रीती केतली म्हणे तो सत्वगुण. सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवळी समर्पणे हा सत्वगुण. देवाकरणे खाद्य नाना प्रकारे नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. ऐशी भक्तीची आवडी नीच नाना प्रकारे नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. सत्वगुणाचे आणखीन काय काय त्यांनी लक्षणं सांगितलेली आहेत बघा. जो छानपैकी आपलं देवघर सजवतो, देवाकडे लोकांनी पाहावं इतकं तो आकर्षित करतो, मंडप घालतो, नाना प्रकारचं नैवेद्य दाखवतो, म्हणजे ऐश्वर्य दाखवण्यासाठी नाही, पण हे लोकांनी खावं, प्रसाद म्हणून खावं. हे हा मनुष्य उत्सवप्रिय असतो. आपल्या घरी काहीतरी नेहमी भजन कीर्तन नामस्मरण व्हावं, जपमाळ लोकांनी यावं, दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा, आरती करावी, आरतीला सगळ्यांनी यावं, दुमदुमून जावं सगळं, अशा अर्थाने तो आपल्या घरी लोकांना बोलवतो, तो सत्वगुण आहे. तुकाराम महाराजांनी सगळं आपल्या जवळ होतं नव्हतं तेवढं सगळं धन लोकांना देऊन टाकलं. तुकाराम महाराज म्हणत होते, द्रव्याचा आम्ही करीतो विटाळ त्याने काळ पाठी लागत असे. द्रव्याचा आम्ही करीतो विटाळ त्याने काळ पाठी लागत असे. द्रव्याच्या आम्ही विटाळ करतो, द्रव्य आम्ही शिवतच नाही, कारण त्याच्यामुळं काळ पाठी लागतो. द्रव्य आलं की लोक मागतात, लोक त्यांना परत मागायला लागलं की भांडणं होतात. भावांचा डोळा असतो, मुलांचा डोळा असतो इस्टेटीवर. कधी बाप मरतोय आणि कधी आपल्या नावाने इस्टेट होती. मग हा जो सत्वगुण आहे, हा सत्वगुण सर्वसंग परित्याग करूनही दाखवता येतो, प्रदर्शित करता येतो. तशा प्रकारची ही बुद्धी होऊ शकते. आणि प्रपंचात राहून सुद्धा आपल्या घरी उत्सव करून, आपल्या घरी 4 लोकांना बोलवून त्यांना भगवत भक्तीला प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा सत्वगुणाचा उपयोग करता येतो. प्रपंच त्यागूनही करता येतो, प्रपंच न त्यागताही करता येतो.
बाबा महाराज सातारकरांनी प्रपंच केला, पण त्यांनी अनेक लोकांना निर्व्यसनी बनवलं, अनेक ठिकाणी प्रवचने करून जागृत केलं लोकांना. अजूनही तुम्ही त्यांचे प्रवचन ऐका. ज्ञानेश्वर माऊली तर ब्रह्मचारीच होते. तुकाराम महाराजांना विरक्ती आली. नामदेव महाराज सुद्धा प्रपंचात राहिले, त्यांनी पण परमार्थ साधला. ते पंजाबापर्यंत जाऊन त्यांनी खुमान या ठिकाणी त्यांचं अजून मंदिर आहे पंजाबात. ग्रंथसाहेबामध्ये त्यांचे अभंग आहेत नामदेव महाराजांचे. कीर्तन करावं तर नामदेव महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी. त्या दोघांचं कीर्तन म्हणजे काय, सात्विक गुणाचा सुकाळ, सात्विक गुणाचा महापूर. आणखी काय सांगतायत, महत्कृत्य सांगुनी मागे देवासे लगे वेगे, भक्ती निकट अंतरंगे तो सत्वगुण, थोरपण सांडून दूरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठद उभी देवादरी तो सत्वगुण. देवासाठी कुठलं हे काम हलकं आहे, हे मोठं आहे असा विचार करत नाही. श्रीकृष्णाने युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळी गोळ्या केल्या. जगाचा करता परमात्मा, आणि जगाला दाखवून दिलं की मी भक्तासाठी काहीही करू शकतो. जनाबाईसाठी दळण दळला, दामाजी पंतासाठी महार झाला आणि आदिलशहाच्या तोंडावर मोहरा फेकून आला. कानडीमध्ये एक पुरंदरदासांचं छान भजन आहे, हुव तरु वर मने गे हुल्ल तरुवा. जे माझ्यासाठी फुलं आणतात त्यांच्यासाठी मी गवत सुद्धा कापतो. म्हणजे जे माझ्याबद्दल उत्कट भक्तिभाव दाखवतात त्यांच्यासाठी मी कुठलंही हलकं काम सुद्धा करू शकतो. भगवंत आपलाच आहे महाराज. भगवंत फार लांबचा आहे, भगवंत फार दूरस्थ आहे असं गैरसमज करून घेऊ नका. फक्त तुमच्यातला सत्वगुण आणि सात्विक बुद्धी जागृत ठेवा, नामस्मरणाबद्दलची श्रद्धा जागृत ठेवा, हरिकथेबद्दलची श्रद्धा जागृत ठेवा. सत्वगुण आपोआप तुमच्या शरीरामध्ये भिनतो. तुम्ही जर अजून भांडीवालीच का आली नाही, तो माझा चमचाच कुठं गेला, ते माझं भांडच सापडत नाही, ती असंच म्हणाली, तो तसंच म्हणाला, तो आमच्या घरच्या लग्नालाच आला नाही, मग मी का जाऊ, त्यांनी मला आहेरात असलीच साडी दिली, त्यांनी तसलीच दिली, हेच जर विचार करत बसणार असाल तर भगवंताकडे तुम्ही लक्ष कधी देणार. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराज, जेव्हा तुमच्या अंगामध्ये सत्वगुण जाईल भिनतो ना, तेव्हा रजतम दोष तर जातात, पण वात पित्त कफ हे त्रिदोष जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, वात पित्त कफ हे प्रकुपित झाले असले तरी ते सुद्धा नष्ट होतात. एवढी सत्वगुणामध्ये ताकद आहे. सत्व म्हणजे मन, चांगल्या गुणांनी मन व्यापून टाकणं हाच सत्वगुण आहे. आणि एकदाच मनामध्ये चांगले गुण आले की शरीरातले शारीरिक दोष सुद्धा नष्ट होतात. जसं दुःखी माणसाला कोणीतरी हसवलं की तो हसतो, मग ते दुःख विसरतो. आणखी काय सांगतात सत्वगुणाबद्दल बघा, सांडून अभिमान निष्काम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुराण तो सत्वगुण, अंतरी देवाचे ध्यान तेणे निडारले नयन, पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण,
हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदियंती तो सत्वगुण मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रिदावळी घेऊन लावी पाय धुळी तो सत्वगुण. काय वर्णन केलंय महाराज. जो अभिमान सोडतो, अत्यंत निष्काम वृत्तीने कीर्तन करतो, कीर्तन करताना घाम रोमांच सात्विक भाव अंगावर म्हणतात, अक्षरशः लोक नाचतात. वारकरी लोक तुम्ही जर बघितले तर कीर्तन करताना देहभान विसरतात, एकमेकांच्या पायाची धूळ एकमेकांच्या पायाला लावतात. अहंकाराचा वारा न लागो माझी या विष्णुदासा, सुरुवातीच्या पंचपदीमध्येच वारकऱ्यांच्या भजनात सांगितलेलं आहे. देहाचं विस्मरण होतं. ब्रह्मानंदी लागे टाळी तेथे देहाते कोण सांभाळे, आणि संपूर्ण सत्वगुणामध्ये ते बुडून जातात. देह नाहीच, विदेह होतात. काही काळापुरते तरी इतके ते कीर्तनामध्ये रंगून जातात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नामदेव महाराज म्हणतात. हे कीर्तन हे सत्वगुण लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे, लोकांना आदर्श घालून देण्यासाठी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संतांना अशी अपेक्षाच नाही आहे की लोकांनी आपल्याला सात्विक म्हणायला पाहिजे बरं का, लोकांनी आपल्याला संत म्हणायला पाहिजे बरं का, असं अजिबात नाही आहे. लोकांनी आपला आदर्श घेतला पाहिजे, ही संतांची भावना आहे. जो मुखाने नाम घेतो, टाळ्या वाजवतो, नाचत नाचत अभंग म्हणतो, वैराग्य अंगामध्ये बाणतो, त्याचा आत्मविवेक जागृत होतो. ब्रह्मचर्य असो किंवा गृहस्थ असो, नित्यनेमाने ह्या गोष्टींचं पालन करतो. बघा, गृहस्थांना सुद्धा सात्विक गुण असतो. असं नाही आहे की केवळ ब्रह्मचार्यांमध्ये सात्विक गुण असतो. तो हा सत्वगुण आहे. अशा रीतीने सत्वगुणाचं अर्धच निरूपण आत्ता झालेलं आहे. वेळेअभावी आपण आता इथं थांबूया. उद्या पुन्हा एकदा तत्वगुणाचं निरूपण करायचं आहे. तेव्हा या ठिकाणी मी इथंच थांबतो. आपण लाईक, शेअर आणि प्रिस्क्राईब जरूर करा. प्रिस्क्राईब करायची फार गरज आहे, एवढी आपल्याला मी रोजच्या प्रमाणे पुन्हा विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.